हा. एक राजा होता. त्याला होत्या 4 सुना. 4 सुना होत्या. मग राजन प्रधान बाजाराला निघाले, 2 जण बाजाराला निघाले. तर मग सुनायला म्हणे काय आणायचं तुम्हाला, काय आणायचं तुम्हाला. मग एक म्हणती मला चपला आणा, एक म्हणती मला काय कानातली फुलं आणा, एक म्हणती मला पायातली आणा, चेन आणा, एक म्हणती मला असं साडी आणा. अशा 4 सांगितले. गेला राजा, सगळ्याचं घेतलं. गेला बाजाराला तर सगळ्याचं घेतलं. आता राहिले लांब आले. मग फुलंच विसरली. फुलं विसरलं तर प्रधान म्हणतो काय प्रधान, आपलं तर एक काम राहिलं. म्हणे काय, म्हणे फुलं राहिली राजाची, राजाच्या सुनाचे फुलंच राहिले. जाय म्हणजे प्रधान, जाय म्हणजे जे भाव असेल ते घेऊन. मग राजा प्रधान गेला. म्हणला काय राव आम्हाला फुलं घ्यायचे. तर काय भाव आहे फुलायचा. म्हणे हे फुलं 1-1 लाख रुपयाचं, 1-1 2 लाख रुपयाची 2 फुलं घ्या. म्हणजे 2 लाख द्या फुलं. 2 लाख रुपये दिले, फुलं घेतले. आला फुलं घेऊन. मग आलं तर मोठ्या सुनानं ववाळलं, तिला टाकलं. टाकून साडी टाकली. दुसऱ्या सुनानं ववाळलं, तिला टाकलं गळ्यातलं. तिसऱ्या सुनानं ववाळलं, तिला टाकले काहीतरी. आणि आता 4थ्या सुनानं ववाळलं, तिला टाकले फुलं. लहानीला फुलं टाकली, सगळ्यांना घातली. हिनं घातली. उठली सकाळी, कामधंदा केला, आवरलं शिवरलं. मग धुवायला गेल्या हावदावर धुवायला गेलं. तर मग धुता करून तिचं फुल पडलं हावदावर पडलं फुल तिचं हावदावर पडलं. मग आता हिला ध्यानच नाही पडलं. तर आता म्हणली काय करा, फुल पडलं. आता तवा म्हणतात कानातलं फुल काय झालं ग, कानातलं फुल काय झालं ग. तर मग तवा तिला माहीत झालं कुठं पडलं काय. मग आता यायला तर बाहेर निघता येईना, राजाच्या सुना आहेत, पंचायतीत जाता येईना, येता येईना. मग गोसाई येत होता पिठावाला. मग गोसायला सांगितलं. मामा म्हणले आमच्या फुलाची जर मिळ लावला तुम्ही तर आम्ही काही देऊ तुम्हाला, खूप मोठी फुलं. मग राजा ते गोसाई पुसत शेवकारच्या घरी गेला. शेवकारच्या लेकाला घुसळलं. शेवकारचा लेक गेला तर संडासला, त्याला घुसळलं. मग त्यांना पाहिलं ते मला हे फुल असं आहे तर ही लेणारी कशी असं, म्हणून त्यानं ते फुल घेतलं आणि खिशात घातलं. आला घरी. मग त्या गोसाईने विचारलं, मग राजा सुनाचं फुल गवसलं का. ते म्हणे हो गवसलं फुल. पण राजा सुनालाच म्हणा फुल नाही आला. म्हणजे बरं म्हणे. मग दुसऱ्या दिवशी यानं ठेपा तिकडं सांगितलं की मी असं सावकार सून म्हणला, लोक म्हणला बाबा की राजा सुनच आली पाहिजे, फुल नाही आला. तर म्हणजे बरं मग असं कर म्हणे. आता आज तू त्याला उद्या ठेपा सांग. तू 3 महिने भोयर खान, 3 महिने भोयर खान, 6 महिने जाई लाव. आणि मग ते फुलं येते त्याला. मग मी फुलं तोडीत तुझ्या घरी येईन भोयाराना. मी राजाची सोने, मला रस्त्यानं येता यायचं नाही. तर मग बरं त्यानं केली सुरुवात. भोयार खांदलं, जाई लावली, 6 महिन्याला फुलं आले. मग ही गेली फुलं तोडीत राजाच्या घरी, शावकारच्या घरी. तर मग शावकार मग तू ये आतमध्ये. गेली आत तर बस म्हणे याच्यावर गादीवर बस म्हणे या पणगाव. तर म्हणे पणगाव नाही बस, मग फुल दे म्हणे. मग फुल दे आल्यावर मी राजाची सुने. ते म्हणला मी बी शावकारचा लेक आहे, फुल दे. तो ह्या गादीवर बसल्याची तुला फुल देत नाही. म्हणून ती फुसक्या दोऱ्यामध्ये हार घालून गेलती मोत्याचा. खरे मोती होते का जुने खोटे होते का माहीत, पण गेली होती. आता त्यानं ते झाटला तिला थोडा झाटला. तर मग तिचा देव हार तुटला गळ्यातला. तर मग ती म्हणजे अरे फुल तरी काय म्हणजे 1 लाखाचं 1 फुल आहे म्हणली. पण मोती 1 लाखाचा 1 मोती आहे म्हणे. मग मोती असून दे पाय म्हणजे मग तुझी काय आहे. तर मग ते लागला मोती याचा तिचे मोती असून द्यायचे. तर ही आली फुल घेऊन घरी. आली फुल घेऊन. तर मग त्यानं ते मोती असून दुसऱ्या दिवशी कचेरीत भरली. म्हणला हे काय सोन झालं एवढं करून. कचेरी भरली. पाळण्यात लेकरू राहिलं नाही. म्हणला पाळण्यात लेकरू राहिलं नाही, पण आता असं आहे म्हणे ह्या शावकारच्या लेकाचं काय आहे म्हणे 6 महिने 3 महिने भोयार खाणलं, 6 महिने जाई लावली, याचा उपयोग काय. लोक म्हणले आम्हाला काही समजणं याचं काय आहे. असं करून 5 वाजून गेले, कोणालाच समजणं. मग म्हणजे आता एकच राहिली. या लोकांना काही उत्तर यायला. म्हणजे एकच राजाची सून राहिली म्हणजे लहान, तिला बोलवा म्हणे. ती म्हणे माझ्याशी काय अडकल. तिला गेले बोलवायला लोक. माझ्याशी काय अडकल म्हणे. नाही तुमच्याशीच अडकल नाही, राणीसाहेब तुमच्याशी अडकल, चला म्हणे. ती म्हणे आली. मग
आली तर ती तिथं कचेरीमध्ये गेली ती. मग सारे लोक हवलदिल झाले की ही आली आणि कचेरी भरल्याची कसं हे झालं म्हणे. मग म्हणे आता ओळखा. मग राजे शावकार एक म्हणला हवा 3 महिने भोयार खाल्लं, 6 महिने जाई लावली, याचा उपयोग काय. ती म्हणजे असं आहे का म्हणे. ती म्हणजे अरे असा शावकारचा लेख शहाणा, असा शावकारचा लेख गुणी तर लागला खोट्या मोत्याच्या ध्यानी, आणि अशी राजाची सून शहाणी तर निघून आली बाणावानी. असं आहे का म्हणे. हो. तितक्यात कचेरीच उठली आणि फुटली. म्हणे पहा म्हणे राजाची सुनानं कशी कचेरी कोरडी म्हणे. तिला माहीत होतं नाही असं की एकूण एखाद्या गोष्टी ह्या. मग ती म्हणली ना तू लय शहाणा आहे तर लागला खोट्या मोत्याच्या ध्यानी, लय शहाणा, लय लागला खोट्या मोत्याच्या ध्यानी, लय गुणी आणि लागला खोट्या मोत्याच्या ध्यानी. आणि शावकारची राजाची सून लय शहाणी तर निघून आली बाणावानी.